हॅलो गाईज माझं नाव सचिन बेंद्रे. तर काल मी ड्रायफ्रूटच्या दुकानात गेलेलो. तर काल मी हे परचेस केलेलं. तर तुम्हाला दाखवतो. तर पॅकेट करून बघतो. त्याच्यामध्ये पहा तुम्ही, या खजूरमध्ये जाळ्या झालेल्या आहेत. जाळ्या हे बघा. बघा याची क्वालिटी काय आहे. हे बघा, हे जाळे तुम्हाला दिसत असेल. अतिशय खराब क्वालिटीचा माल विकतात हे. आता मी दुकानातच चाललेलो आहे. तर बघूया ते काय म्हणतात, त्यांचा काय फीडबॅक आहे ते घेऊया. चला, सी यू सून. तर याची किंमत काय? 150. ठीक आहे, खोलून बघा ना आणि मला खाऊन दाखवा. काय झालं? बघा ना काय खराब होता. जाळे बदलून टाक. मग बदलू नको, मला हे नको आहे. प्रॉडक्टच नको आहे मला हे. ते कारण की सगळे याचे देणं ते असणार आहे, माहिती आहे. हा नकाच घेतो एवढं काय चालतं. कारण काय मी दरवेळेस येतो. खरं कसं आहे, मला आहे ना इश्यू नाही करायचा. एक तर तुम्ही नाही कंप्लेंट करा त्याची. खरं अहो लहान मुलं घालतात माहिती ते. ठीक आहे, पण तुम्ही ना चेक करून देत जा मुलांना देताना बी. नाही मी स्वतःच मी खाणार होतो, पण ते काय झालं, ते जाळे बघितलं म्हटलं बरं झालं लक्षात आलं, माहिती आहे. होते त्याचे कधी कधी येतात खराब. त्याला आम्ही मान्य करतो. कुठं नाही ते कुठं नाही. इराण तुम्ही कोण असं नाही त्यांचा कन्झ्युमरचा सेल्सवाला, त्याला कंप्लेंट करा. कारण काय मी करणार होतो कॉल, पण ते नंबर नाही. त्याच्यात काय आलं बघा ना तुम्ही, जाळे ते त्याच्यामध्ये असतं पण थोडंफार. तुम्ही खा ना मग. बोलतो थोडंफार असतं बघा ना तुम्ही, उचकून खाली. 1 मिनिट नाही गेलं ना. तुम्हाला लूजवाली देऊ का? लूज खजूर नाही नको आहे मला, नको आहे, सॉरी. काय मला काय म्हणायचं आहे, इथून पुढे तुम्ही म्हणजे हे करा. नाही ऐकून घ्या, माझ्या लक्षात आलं. कसं आहे, मी एक कस्टमर आहे, पण हे जर सगळ्यांना जर केलं तरी एखाद्याने कन्झ्युमर कोर्टमध्ये जाऊन जर कंप्लेंट केलं तर काय होईल मग? तुम्हाला तर माहितीच आहे. हे तुम्हाला सांगू का मी खजूर आहे नरम फूड आयटम आहे. त्याच्यात कधी खराब निघतं. आम्ही तर एक्सेप्ट करतो. आम्ही किती डबे फेकून देतो, आम्हाला रिटर्न नाही होते. आम्ही डायरेक्ट कचऱ्यात टाकून देतो. आम्ही कस्टमरचं रिटर्न घेतो. कसं आहे, मी रेग्युलर कस्टमर आहे, तुम्हाला माहीत असेल. बरोबर आहे. त्यामुळे मी काय कसं आहे, आपल्या हातात काहीच नाही. तुम्हाला आता काय सांगू, माझी कंडिशन माझ्या हातात काहीच नाही. मी जर वरती सांगितलं ना ते ऐकणार बी नाही. फोन कट करून तुम्ही ते बंद करा ना. ते जो कोण प्रॉडक्ट विकतो ना ते बंद करू नका तुम्ही घ्यायचं. कुठे गेले? झालं का? हे तर आम्ही जर फोन केला ना, हा ठीक आहे बघतो पुढच्या टायमाला येते असं सांगतो, फोन कट करून टाकतात. ते जास्त याचं घेत नाही, जास्त सिरियसली घेत नाही. कारण ते तर महागडा आयटम आहे, काय स्वस्त नाही. ड्रायफ्रूट काय स्वस्त नाही. माणूस हेल्थसाठी खातो, पण ते बरोबर आहे. पण हे कसं आहे. तो गाईज आपण फायनली त्या दुकानात गेलो होतो. जसं की मी तुम्हाला काल बोललेलो की आपण इथनं ड्रायफ्रूट खरेदी केलेलं. पण ॲक्च्युली झालं काय, त्यांचा रिस्पॉन्स ठीक होता. म्हणजे दुकानदाराचा रिस्पॉन्स ठीक असल्यामुळे मी काही जास्त पुढं काय बोललो नाही. पण त्यांचं म्हणणं काय आहे, आम्ही जरी त्यांना फोन केला तर ते नुसतं फोन उचलणार आणि कट करून टाकणार. म्हणजे ते काही जास्त रिस्पॉन्स त्यांना देणार नाही. पण मला काय म्हणायचं याच्यावर की जे तुम्ही हे जे प्रॉडक्ट विकताय आहे की नाही, तर ते तुम्ही कसं आहे, ॲक्च्युली आपण हे हेल्थसाठी खातो. तर तुम्ही जर हे असलं खाल्लं तर तुमची हेल्थ काय आहे, मी तर म्हणून जास्त पैसे हॉस्पिटलला जातील. बरोबर की नाही? तर माझं काय म्हणणं आहे, तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून फूड सेफ्टी डिपार्टमेंट याच्यावर काहीतरी कारवाई करेल. आणि बघूया आता काय होतं. आता त्यांना तर बोललो आहे मी, तुम्ही जर त्यांचा नंबर द्या मला. वाटलं त्यांचं ते प्रॉडक्ट बंद करा, वाटलं तुम्ही विकू नका वाटलं, कारण काय तुमचं नाव बदनाम होणार आहे याच्या. बरोबर आहे. त्याच्यामुळं ठीक आहे, एवढंच मला म्हणायचं की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा
आणि जेणेकरून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, कारण की हे प्रॉडक्ट येतं इराणवरनं. ते बोलले मला इराणवरनं येतं हे प्रॉडक्ट. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही आहे. तर एवढंच मला सांगणं आहे की तुम्ही जर लहान मुलांना जर देत असाल हे, तुम्ही ते आधी चेक करावे. चेक करूनच तुम्ही ते मुलांना द्यावे, आहे की नाही. ठीक आहे. आपला हा चॅनल नवीनच आपण ओपन केलेला आहे, ER सचिन बेंद्रे म्हणून. तर या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काही क्वेरी असेल तर मला मेसेज करा, टेक्स्ट मेसेज नका करू, तुम्ही कमेंटच करा मला, मग मी तुम्हाला त्याच्यावर रिप्लाय देईल. ठीक आहे. एवढं बोलतो आणि मग हा व्हिडिओ मी समाप्त करतो. धन्यवाद. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके.